सर्व बुटीबोरीकरांना महालक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा। महालक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना लाभो हीच मातेला प्रार्थना। तुमच्या सगळ्यांसोबत भेट घ्यायला आलो। एक नव्यानेच विषय आलेला आहे आणि कालपासून आपण सर्वांना माहीतच आहे की विषय कसा आणि कोणता आहे। या कोरोनाच्या संकटाच्या वेळी आपण मागच्या 4-5 महिन्यापासून खूप श्रम घेत आहोत आणि आपल्या बुटीबोरीवर जास्त सावट निर्माण झालं असं वाटते। आज पण कोरोनाचे पुष्कळ पेशंट आपल्या बुटीबोरीत निघाले आणि ते पाहता पाहता आपल्या गावाचा विकास पण आपल्याला पाहायचा आहे, गावाचं डेव्हलपमेंट पण पाहायचं आहे। आणि त्याच अनुषंगाने आपल्याला माहीत आहे की काल आपल्या नगर परिषदला महाविकास आघाडी या पक्षाचे बुटीबोरीचे नेते नगर परिषदला असंख्य कार्यकर्ते घेऊन निवेदन देण्यास आले आणि निवेदन देत असताना आम्हाला असं वाटलं होतं की ही खूप आनंदाची बाब आहे की आज नगर परिषदची निवडणूक झाल्यानंतर नगर परिषदला येण्यासाठी त्यांनी 1 वर्ष लावलं आणि आमची अपेक्षा वाढली। आमची अपेक्षा अशी वाढली की सगळे इतके मोठे मोठे नेते नगर परिषदला आले तर कुठेतरी त्यांच्यातर्फे आम्हाला आपल्या शहराला आपल्या गावाला खूप मोठी मदत होणार आहे आणि ते निवेदन असं असेल की ते आम्हाला विचारेल की आमची महाविकास आघाडीची सरकार बसून 1 वर्षाच्या जवळजवळ होत आहे, म्हणजे 10 महिने, आणि आपल्या बुटीबोरी नगर परिषदला आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने 1ही रुपयाचा निधी दिलं नाही। दुसऱ्या नगर परिषदांना पुष्कळ निधी आला या सरकारकडून, पण बुटीबोरी एकमेव नगर परिषद अशी झाली की जिथे 1ही रुपया निधी दिलं नाही। आणि आम्हाला असं वाटलं की ते नेते असं प्रस्ताव ठेवतील की आपण सर्व मिळून आपण या महाविकास आघाडीतर्फे आम्ही काहीतरी निधीची व्यवस्था करतो ज्यामुळे आपल्या गावाचा भरघोस विकास करू शकू, आणि म्हणूनच आम्ही त्यांची वाट पाहत होतो। ते आले। खरं तर ते मुख्याधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आले, परंतु निवेदन देत असताना आम्हाला असं आढळलं की त्यांनी हा विषय नाही घेतला की 1 वर्षापासून 1ही रुपयाचा निधी या शासनानं आम्हाला दिलं नाही, आम्ही तुमची मदत करतो। हा विषय न घेता ते लंबे असे फर्रे घेऊन या नगर परिषदवर, ज्या नगर परिषदवर खूप मोठं आर्थिक संकट आहे, शासनाने निधी दिलं नाही, जी पहिलेची सरकार होती तोच निधी आतापर्यंत आपण स्टेप बाय स्टेप उपयोगात आणत आहोत आणि त्यामुळेच आपल्या शहरात आताही विकास दिसत आहे। सरकारने निधी न दिल्यानंतरही इतका विकास तुम्हाला सगळ्यांना इथे दिसत आहे आणि ते करत असताना त्यात किती अडचणी जात असेल, किती श्रम लागत असेल, मग नगराध्यक्ष असो की सर्व नगरसेवक असो किंवा शासकीय प्रणाली असो, शासकीय अधिकारी असो, कर्मचारी असो, इतक्या मोठ्या कोरोनाच्या संकटात तिकडेही लक्ष देऊन नगर परिषदकडेही लक्ष द्यायचं आहे। लोकांचे रोजचे जे प्रश्न आहेत तेही पूर्ण करायचे आहे आणि असं असताना इतके आरोप या नगर परिषदवर टाकून दिले। ठीक आहे, तुम्ही काही स्वतः केलं असतं किंवा
तिथे काहीतरी सूचना दिली असती तरी, पण मला तरी आठवत नाही की 1 वर्षात काही सूचना पण यांनी दिली असेल. आणि जे आरोप आता नंतर मी पाहिले, कारण मी नगर परिषदलाच होतो, मला असं वाटलं की चला प्रथम नागरिक आहो, नगराध्यक्ष आहो, तर कुठेतरी 5 मिनिटासाठी तरी मला पण बोलवतील, मला प्रश्न विचारतील, कारण माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मुख्याधिकारी साहेब हे ॲडिशनल म्हणून आलेले आहे, त्यांना जास्त दिवस झाले नाही. ते जेव्हा आले तर ते कोरोनाच्या पेशंटकडे देखरेखीसाठी लागलेले आहे, तिकडे जास्त वेळ गेला त्यांचा. त्यांना पुरेपूर माहिती नाही, कारण पूर्वी मुख्याधिकारी देसाई साहेब होते, ते इथून ट्रान्सफर झाले आणि त्यांना इतके प्रश्न विचारून घेतले की त्यांना अर्धे प्रश्नाबद्दल अभ्यास होता, अर्धा नव्हता. ते बोलायला गेले तर त्यांना बोलू नाही दिलं. कंटिन्यू आपले प्रश्न मांडत गेले, त्यांना जास्त बोलण्याची संधी नाही मिळाली. तरी हरकत नाही, तरीही जर मला बोलवलं असतं तर मी योग्य प्रकारे उत्तर दिलं असतं, समाधानकारक सांगितलं असतं की कशा प्रकारे तुम्ही आरोप करत आहात आणि वस्तुस्थिती काय आहे. परंतु नंतर मी जे आता लिस्ट पाहिली तर त्या आरोपात तथ्यच नाही आहे, कुठलेही प्रकारे तथ्य नाही. ते पाहिल्यानंतर असं वाटते की त्याला बुडच नाही आहे त्या आरोपाला. कारण आपण प्रश्न काय करून राहिलो, पहिले त्याचा अभ्यास, त्याची वस्तुस्थिती, त्याची मागणी, त्याचं काहीतरी तुम्हाला कागदपत्र किंवा त्याचा पुरावा, हे सगळे घेऊन एकदम काहीतरी अशा नगर परिषदला जे एकदम संकटात सापडलेली आहे त्या नगर परिषदला चांगलं काय होईल हे सूचना देण्यापेक्षा त्या नगर परिषदला बदनाम करून, आपल्या शहराला बदनाम करून त्या नगर परिषदला कसं बदनाम करता येईल याचा प्रयत्न चालू आहे. मग मला हा प्रश्न पडतो की खरोखर आपण निष्ठावान इच्छे रहिवासी आहो का? आपण या शहराला प्रेम करतो का? या नगर परिषदला प्रेम करतो का? आज आमचा प्रयत्न असं चालू आहे, तुम्ही पाहत असाल सगळे, की 1 वर्षापासून बुटीबोरी नगर परिषद, बुटीबोरी शहर हे महाराष्ट्रात कसं ओळखलं जाईल, बारामतीची तुलना या शहरासोबत कशी होईल, यासाठी आम्ही सगळे श्रम घेऊन राहिलो. शेवटी आपलं गाव आहे. मलाही असं नाही आहे की मी खूप 200 वर्षासाठी आलो. मला एक 5-10 वर्ष चांगली परिस्थिती आणून डेव्हलप करून आमच्या सहकार्याने चांगलं एक मॅसेज देण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि अशा प्रसंगाच्या वेळी भ्रष्टाचार, कसला भ्रष्टाचार, म्हणजे काहीतरी आपल्या मनाने काहीतरी ठरवून घ्यायचं आणि भ्रष्टाचार वर्तमानपत्रात टाकून द्यायचं, फेसबुकवर टाकून द्यायचं. ते कोणते तरी मोबाईल चॅनल, ते मोबाईल चॅनल घेऊन यायचं, आपण स्वतःच बोलायचं, अधिकाऱ्याला बोलू नाही द्यायचं आणि आपणच आरोप करायचं आणि आपणच सांगायचं हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. अरे कायद्याला धरून प्रत्येक कामं होत असतात. कुठलेही नगर परिषदचे कायद्याला धरून प्रत्येक कामं होत असतात. मित्र हो, आजच्या दिवशी मी जास्त नाही बोलत, परंतु माननीय मुख्याधिकारी साहेब उत्तर देतीलच 5-6 दिवसात. तर त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी तुमच्या समक्ष येणाऱ्या, सध्या पेशंट खूप आहे कोरोनाच्या बुटीबोरीला, शहराला खूप गरज आहे, तिकडेही लक्ष द्यावं लागते. आणि आज आपले 50च्या जवळजवळ आपल्या बुटीबोरीला पेशंट पोहोचलेले आहे, म्हणून तिकडे सध्या आम्ही व्यस्त आहोत. मुख्याधिकारी साहेबांनी उत्तर दिल्यानंतर मी स्वतः तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला 12 वाजता केलेल्या सर्व प्रश्नाचे मी उत्तर देईल आणि कुठेही भ्रष्टाचार आणि बुटीबोरी नगर परिषदचा संबंधही नाही आहे आणि संपर्कही नाही आहे. असं काहीतरी रस्ते बनवण्यात असं कसं बनलं, ते कसं बनलं, हे कसं बिल निघालं, ते कसं, असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची देखरेख हे कलेक्टर साहेब ठेवत असतात, अधिकारी ठेवत असतात. पण माझा अधिकार नाही आहे बोलायचं. पण शेवटी मी पण नगर परिषदला जोडून आहो. तुम्हीच सगळ्यांनी आशीर्वादाने मला तिथे नगराध्यक्ष बनवलं आणि कोणीतरी अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिले त्यांनी आपलं चिंतन करावं की आपल्या हातून काय होऊन राहिलं. म्हणजे आपल्या शहराला तुम्ही स्वतः बदनाम करून राहिले. तुम्ही जर मुंबईला गेले तर तुम्ही या शहराला, नगर परिषदला बदनाम करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यात कुठेही खरं नाही आहे, सगळं काही खोटं आहे. आणि खोट्या गोष्टी घेऊन आपण सामोर चाललो. आपल्याला बोलताही नाही येऊन राहिलं बरोबर, आपल्याला अभ्यासही नाही बरोबर त्या गोष्टीचा. आणि म्हणून हे काहीतरी असं खोटं बोलून लोकांची, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून राहिले. आणि मी फक्त याच्याचसाठी आलो समोर की वारंवार असे खोटं बोलत असेल तर मग एक दिवस जनतेलाही खरं वाटणार ते, म्हणून मला यावंच लागेल. माझी इच्छा नव्हती, परंतु तुम्ही अशा खोट्या गोष्टी घेऊन असं बदनाम कराल, जनतेत काहीतरी एक खोट्या बातमी पसरवाल,
तर मग आम्हालाही काहीतरी एक त्याचा खंडन करावं लागेल. आणि ते खंडन करण्यासाठी मी वस्तुस्थिती सांगेल की कशा प्रकारे ही नगर परिषद चालते. आज आपण किती दुःखात आहो, निधी नाही आहे आपल्याकडे, जुन्या सरकारच्या निधी आहे त्या आपण आजही तुम्हाला तो विकास दिसत आहे. नवीन सरकारने या महाविकासाकडे निधी पण नाही दिली हो. अरे प्रयत्न तर करा. मी तुम्हाला विनंती करतो, मला तर इच्छा आहे की तुम्ही निधी आणावा. पूर्ण बुटीबुडीला आम्ही सांगू की यांनी प्रयत्न केला, हे महाविकास आघाडीने प्रयत्न केला, पण गावाचा विनाश करण्याचा प्रयत्न नका करा, विकास करण्याचा प्रयत्न करा. इतकंच बोलतो. नाही तर मग तेच होईल. आणि परत सांगतो मी की कसं आहे की आपणही आपलं चिंतन करावं. नहीं तो मग असं होईल कि अब मेरे को आखिरी यही बोलना पड़ेगा कि 100 चूहे खा के बिल्ली हज को जाती है. तो ऐसा नहीं होना चाहिए. तो इसलिए अपना चिंतन, अपना परीक्षण भी करना चाहिए. आरोप बहुत अच्छी बात है, आरोप, विरोधक ने आरोप तो करना ही चाहिए, तभी तो सत्ताधारी बराबर काम करते रहेंगे. मगर उस आरोप में तथ्य होना चाहिए, उस आरोप में सच्चाई होना चाहिए. तो कहीं तो भी अगर सच रहेगा तो जनता भी उसको कबूल करेगी. जबकि बूटीबोरी की जनता को पता है क्या सच है क्या झूठ है, किस परेशानी से हम लोग जा रहे हैं. पहले आप वो देखिए, शहर हमारा है, गांव हमारा है. ऐसा कुछ गलत मैसेज देकर हमारे बूटीबोरी शहर का नुकसान न हो, इसकी आपने जवाबदारी लेना चाहिए. हो सकता है आज हम हैं, कल आप भी रह सकते. तो इसलिए ये ध्यान रखना कि हम लोग जिस शहर में पैदा हुए, हमको यही पैदा हुए, यही मरने वाले हैं. ये शहर बोले तो हमारी माँ है, और इसमें सच क्या है पहले इसकी चौकसी करना चाहिए. कुछ तो भी बोल दे रहे हैं हम लोग, कुछ तो भी आरोप लगा ले रहे हैं, समझ भी नहीं रहा क्या बोल रहे हैं, कैसा बोल रहे हैं ये भी समझ नहीं रहा. तो मैं आपको फिर बताता बूटीबोरी की जनता के सामने, मैं 7 तारीख को आऊँगा और सच्चाई क्या है हर आरोप का खंडन मैं करूँगा आपके सामने. मुख्याधिकारी ने जो काम करना था उन्होंने किया, उन्होंने बताया, मगर आप सुन ही नहीं रहे. आप जो आरोप लेके आए, झूठे आरोप लेके, वो आप बोलते ही जा रहे, रटी रहे. बाजू में बैठा था मैं, मुझे बुलाना था 2 मिनट के लिए, मैं भी मेरा भी तो हक था ना. अगर आप बुला रहे तो मैं सही जवाब आपको देता था उस वक्त, मगर मैं 1 घंटा बैठा रहा बाजू में. लेकिन आप लोगों ने सिर्फ मुख्याधिकारी से ही डिस्कस की. ये बात सही है कि आपको अधिकारी को ही निवेदन देना था, मगर एक हमारे गांव के इस नाते, प्रथम नागरिक नाते अगर आप भी बुला लेते तो मैं सही उत्तर देके आपका समाधान कर सकता था. कि मुख्याधिकारी ने गड़बड़ में अगर कुछ स्टेटमेंट दे दिया कि 70 लेबर थे, 17 लाख है, ऐसा नहीं है. पहले आप समझिए, नगर परिषद नहीं करती है कुछ, ये ऑनलाइन टेंडर है, ये कलेक्टर द्वारा मंजूरी का टेंडर है. नगर परिषद सिर्फ कॉन्ट्रैक्टर को बिल देती है. अभी अगर हमारे बूटीबोरी का ब्रिज शुरू है, ये 50 करोड़ का काम है, आप ध्यान से सुनिए. अब ये 50 करोड़ का काम है, तो अब क्या आप उसको ये पूछेंगे कि आप कितना लेबर लगा रहे हैं? गवर्नमेंट तो बिल देने वाली है उसको 50 करोड़, तो कितने लेबर लगा रहे हैं, क्या खर्चे आ रहे हैं तेरे को, करप्शन हो गया बोलेंगे कि आप इसमें आप करप्शन हो गया नहीं बोलेंगे. आपने पहले समझना चाहिए. 70 लेबर नहीं है, 125, 110, 115 लेबर है, सुपरवाइजर है, 10-15 गाड़ियां है, अदर्स उसको 50 खर्चे होंगे. उससे हमको कुछ नहीं, उसने कॉन्ट्रैक्ट लिया है, वो कॉन्ट्रैक्ट लिया वो किस प्रकार से कर रहा है, वो चौकसी आपने वो सोचना चाहिए था कॉन्ट्रैक्टर की. आप नगर परिषद को बोल रहे हैं. कॉन्ट्रैक्टर ने अगर कुछ गलती किया है तो नगर परिषद 100% उसको पनिशमेंट देगी. उसका 10 से 15% कपात होती है उस बिल में. बहुत सी चीजें हैं. आपने सीधा देख लिया, सीधा डाल दिया, भ्रष्टाचार हो गया, करप्शन हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया. ऐसा नहीं है. इस गांव का मेरी आप लोगों से भी विनंती है, अभी भी इस गांव का हमने सबने मिलके अच्छा सोचना चाहिए. इस शहर को हम कैसा ऊपर लेके जाएंगे बारामती तक, इसके लिए कोशिश करनी चाहिए, और ये सबके सहयोग से होना चाहिए, और एक पॉजिटिव विचारों के साथ ही चलना चाहिए. नहीं तो फिर वही है कि, और मैं तो चाहता हूं कि हम सब ने जिस प्रकार से, तो हमने तो ये कोशिश करना चाहिए कि इस शहर का नेतृत्व हम कैसा करेंगे, इस शहर की हम लोकप्रियता कैसी हासिल करेंगे, इसके तरफ ध्यान देना चाहिए. हम काम कुछ नहीं करेंगे, और सिर्फ वक्त आने पे साल 2 साल में आके आरोप करेंगे, ऐसा नहीं है. मैं तो अभी भी बोलूंगा, महाविकास आघाड़ी ने निधि देना चाहिए, और ये निधि की अपेक्षा हमको आप लोगों से है, क्योंकि हमारी सरकार नहीं है. आपने भाजपा का भी नाम लिया, भाजपा की सरकार नहीं है महाराष्ट्र में, महाविकास आघाड़ी की है. तो हम भी चाहते हैं कि आपके थ्रू बूटीबोरी, सिर्फ बूटीबोरी एक में हुए, आजू बाजू सभी नगर परिषदों में करोड़ों रुपए दिए गए बूटीबोरी को छोड़कर. तो ये बूटीबोरी बीजेपी या नगराध्यक्ष का इसमें कोई लेना देना नहीं. यहाँ के जनता के साथ अन्याय हो रहा है. यहाँ पे 1000 से 1100 जो रोड है उसका विकास रुक गया है. यहाँ के बाकी डेवलपमेंट रुक गए हैं, यहाँ के गार्डन्स रुक गए हैं, यहाँ के बच्चों के ग्रीन जिम रुक गए हैं, यहाँ की सब सुविधा रुक गई है. और आप भलते मुद्दे लेके आरोप कर रहे हैं. कुछ दिया तो नहीं, ऊपर से आरोप भी कर रहे हैं. तो ऐसा न करे. कृपया बूटीबोरी को ज्यादा से ज्यादा निधि आप लोग कैसा दे सकते,
मैं आपके साथ में कंधे को कंधा लगा के हर प्रस्ताव आपको बना के दूंगा, आप जो जो बोलेंगे वो सब कर दूंगा। आप अगर बोलेंगे मंत्रालय चलना है तो मैं साथ में चलूंगा। हम सब मिलके जाके इस गांव का विकास कैसा कर सकते हैं, ज्यादा से ज्यादा पैसा कैसा ला सकते हैं इस गांव के लिए, और लोगों के जो प्रश्न है वो कैसे छुड़ा सकते हैं, इसके तरफ ध्यान दीजिए। और यही सही माने में लीडरशिप है। नहीं तो फिर वही है कि स्वार्थी लीडरशिप करके, कमर्शियल लीडरशिप करके कुछ नहीं होगा, सिर्फ आरोप ही करते रहेंगे, और वो आरोप में सच्चाई नहीं है। ठीक है, फिर से एक बार मैं महालक्ष्मी जी की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। अभी आपसे मिलेंगे 7 तारीख को 12 बजे, मैं फिर से आऊंगा।